जय श्रीराम. गेले 151 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 152वा दिवस. या अगोदरची प्रवचनं तुम्ही जर ऑनलाईन ऐकली असतील, श्रवण केले असतील, तर जरूर तुम्ही कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि जर तुम्हाला एखाद्या कोणत्या दिवसाचं प्रवचन मिस झालं असेल आणि तुम्हाला ते ऐकायचं असेल आणि तुम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळत नसेल, तर तुम्ही डेफिनेटली ते कमेंटमध्ये विचारू शकता किंवा तुम्ही जय श्रीराम लिहून त्याबद्दल इन्क्वायरी करू शकता. माझा WhatsApp नंबर आणि ईमेल तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. आता हे 152व्या दिवसाचे प्रवचन जे आहे आजचं, ते आपण वाचणार आहोत. पण ज्या लोकांना माहीत नसेल त्यांच्याकरता ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केल्याने लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाव कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे त्यांनी ह्या प्रवचनरूपी पुस्तकात सांगितलेलं आहे. जे प्रत्येक दिवसासाठी एक पान, जे वाचायला 3-4 मिनिटं लागतील आणि जर स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. त्यांनी या प्रवचन पुस्तकात हे पण सांगितले, की खरे संत कोण? ते कसे ओळखावेत? संतांकडे गेल्यावरती काय करावं, काय करू नये? जीवनामध्ये आपण कसं वागावं, कसं वागू नये? हे अगदी उदाहरणासहित त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण आता हे 152व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण वाचन करतो आणि त्याचं शीर्षक आहे, भगवंताला शरण जावे. मी जे करतो ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो, तो खरा आणि उत्तम भक्त. कर्तेपणा घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे, हे भक्तांचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही, तर त्याला पापी कसे म्हणावे? म्हणजे आपण ज्या अ, गोष्टीचा जास्त विचार करत असतो, की मी सुचिर्भूत चाललेलो नाही, मी अंघोळ केलेली नाही. मग कसं करायचं? फक्त भगवंताचं चांगल्या मनाने नाव घ्यावं, हेच भगवंताला अपेक्षित असतं. जो काळ भगवंत स्मरणात जातो, तोच काळ सुखात जातो. विषयांसाठी आपण स्वतःला विसरतो. मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू? म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी संसारात करत असताना आपण संगीतात डुबून जातो, आपण पिक्चरमध्ये डुबून जातो किंवा आपण बऱ्याचशा गोष्टी करत असताना त्यात एवढं तल्लीन होतो, की आपण संपूर्ण जगच विसरतो. मग भगवंताचं नामस्मरण करत असताना, त्याची पूजा-अर्चा करत असताना, त्याचं भजन-पूजन करत असताना का नाही स्वतःला विसरावं? मला सगुणात प्रेम येत नाही, असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो, म्हणजे माझी इच्छा नाहीशीच झाली नाही का? म्हणजे नाहीशीच नाही का झाली? म्हणजे आपण गुरूंनी सांगितलं आहे, त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि यामध्ये अभिमान नाहीसा मारला तो. का करावं असं गुरूंनी सांगितल्याप्रमाणे? पण प्रत्येक माणसाला एक इगो असतो, एक अहंकार असतो आणि मीपणा जो असतो, मी केलं की माझ्यामुळे असं झालं, हे जे वाटत असतं, हे गुरूंच्या सोबत राहिल्याने, हे गुरूंच्या आज्ञेत राहिल्याने, तो जो आपला इगो असतो, जो अभिमान असतो, तो मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत. गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो, तरी पण ती आपले डोके अधून-मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले, की हा ऐकत नाही, की हळू ती नाहीशी होत जाते. म्हणजे अहमपणा काही एका दिवसात जात नाही, 2-4 दिवसात जात नाही. त्याला पण बराचसा कालावधी जावा लागतो. म्हणजे गुरुच्या आज्ञेत राहून, गुरुच्या ठिकाणी जाऊन, गुरूने सांगितलेल्या मार्गावरती मार्गक्रमण केल्यानंतर काही दिवसानंतर आपल्याला ह्या सगळ्या इगो किंवा हा सगळा अहंकार कमी होत जातो. तो पूर्णपणे नाहीसा होईल की नाही सांगू शकत नाही, पण बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. पण चमत्कार म्हणून तो दुसऱ्याच दिवशी जायला पाहिजे, अशी आपण अपेक्षा करू नये. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली, तरी गुरुआज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला, गुरुआज्ञेप्रमाणे वागणे, या परते दुसरे काय आहे? मी देही नाही असे म्हणत राहिला, तर माणूस केव्हा तरी देहातीत होईलच. म्हणजे आपण देह नाही आहोत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपण सदा सर्व काळ या देहामध्येच गुंतलेलो असतो. आपला धर्म आणि नीती सांभाळावी
आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. चांगल्या लोकांबरोबर राहावं आणि नीतीधर्माने आपलं आचरण करावं. संत किंवा प्रापंचिक दोघेही प्रपंचच करतात, पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात. संत राम करता म्हणून प्रपंच करतात. कर्तेपणा तुम्ही आपल्याकडे घेतलेच तर सुखदुःख भोगावे लागतात. म्हणजे आपण जसं अहंकाराने मी केलं म्हणतो, त्यावेळेला सुखही होऊ शकतं, दुःखही झालेलं असतं. पण ज्यावेळेला आपल्याला सुख-दुःख होतं, तिथे तो आपण कर्तेपणा घेतो म्हणून येतो. पण बायको आजारी पडली तर रात्रंदिवस आपण जागतो आणि स्वतःला विसरतो. मग भगवंताकरता नाही का तसे करता येणार? पण या सगळ्या गोष्टी आपण लक्षात याच्याकरताच घेतल्या पाहिजे, की आपण देवाला शरण गेलं पाहिजे. संतांना शरण गेलं पाहिजे. तळमळ असली पाहिजे, की मग सर्व काही होते. काही दिवसात किती दिवसात मुक्ती मिळेल? असा काहीसा प्रश्न लोकांना असतो. याला समर्थांनी फार चांगलं उत्तर दिले आहे. ज्या क्षणी भगवान स्मरणात स्वतःला विसराल, त्या क्षणी मुक्ती मिळेल. म्हणजे आपण देवाचं नाव घेता-घेता जेव्हा स्वतःला विसरू, तीच मुक्तीची आपल्याला अनुभूती येते. त्यालाच मुक्ती म्हणतात. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे, असे वाटू लागले, की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. म्हणजे बरेचसे लोकं भगवंताचं भजन करणं म्हणजे कमीपणाचं मानतात किंवा त्या म्हणण्यामध्ये त्यांना असं वाटत असतं, की लोकं काय म्हणतील? एवढा शिकलेला, एवढा हुशार आणि भगवंताचे नामस्मरण करून टाळ कशाला कुटत बसलाय? अशा प्रकारे लोकांचा विचार करून लोकं भगवंताचं नाव घ्यायला लाजतात. याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम वाढते, तर वाढते. तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचं प्रेम नाही का येणार? ज्याच्या आपण सहवासात राहतो, जो कुत्रा, मांजर, अगदी फळ, फूल, झाड कोणी असू दे, त्याचं आपल्याला प्रेम वाटू लागतं. त्याची आपल्याला आपुलकी वाटू लागते. तर भगवंताचं नाव घेतलं तर आपल्याला का आपुलकी येणार नाही? भगवंताला शरण जावे आणि त्याचे होत राहावे. यातच सर्व धर्मांचे आणि शास्त्रांचे सार आहे. शेवटचं वाक्य, देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत. म्हणून नाव घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशाने साधले जात नाही, ते नामाने साधेल. म्हणजे आपण पूर्णपणे जेव्हा भगवंताच्या नामामध्ये गुंतून जातो, त्याला शरण जातो, तेव्हाच आपल्याला खऱ्या सुखाचे अनुभव येते आणि त्यालाच आपण निराकार रूपी त्याला आपण समजून घेऊ शकतो. आता आपण याच्यापुढे 11 वेळेला श्रीरामाचे जप करूया. माझ्याबरोबर तुम्ही श्रीरामाचे जप करा आणि जप करून झाल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू जय श्रीराम, 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 जय श्रीराम. धन्यवाद. हे 152 दिवसाचं जे प्रवचनरूपी पुस्तकाचं वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम,